आणि राज्यामध्ये निवडणुकांचे पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियात एक पोस्ट केली आणि एकाच बाणात अनेक निशाणे साधले। शिवसेना कुणाची आणि मातोश्री कुणाची याचं उत्तरच एक प्रकारे राज ठाकरेंनी दिलंय। राज ठाकरेंनी तब्बल 19 वर्षांनी उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच दोन्ही भाऊ वाढदिवसाच्या निमित्तानं भेटले, त्यामुळे जोरदार राजकीय चर्चा रंगल्या। या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी रविवारी 1:27 सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली। त्या पोस्टचा राजकीय अर्थ असा होता की मातोश्री ही बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची असून तेच पक्षप्रमुख आहेत। त्यामुळे स्फुरण चढलेल्या संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। ते बरोबर आहे, त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना प्रमुखच आहे किंवा शिवसेना पक्षप्रमुखच आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे। त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळतात। हा चोरीचा माल केव्हाही मुद्देमाल असा जप्त होऊ शकतो। सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल। हा मुद्देमाल जो आहे चोरलेला जप्त तो कधी जप्त होईल। राज ठाकरेंच्या अतिशय सूचक पोस्टवरनं राजकारण रंगलं नसतं तरच नव्हे, कारण सत्ताधारी आणि विरोधकांकडनं राज ठाकरेंच्या सोशल मीडिया पोस्टचे आपापल्या पद्धतीनं अर्थ काढले जातात। हे दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे, परंतु त्याच वेळेला ज्या पोस्ट येत आहेत, जी विधानं येत आहेत, आपल्याला ते सुद्धा लक्ष देऊन ऐकावं लागणार की बाळा नांदगावकर काय म्हणतायत किंवा त्याच वेळेला संदीप देशपांडेंची वक्तव्य काय येत आहेत। म्हणजे एका बाजूला त्यांची दिलजमाई होते का नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी दोनही पक्षांच्या युतीबद्दल अद्याप थेट भाष्य केलेलं नाही, मात्र ठाकरे बंधूंची पावलं युतीच्या दिशेनं पडतात। त्यातच राज ठाकरेंनी केलेली पोस्ट अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी आहे, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं। ते पुन्हा त्यांना भेटणं हे एकूणच दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे, पण तरी सुद्धा अजून त्याच्यात बरेच अडथळे आहेत आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होईपर्यंत या पद्धतीची एक वातावरण निर्मिती म्हणून एकमेकाला भेटत राहतील किंवा त्या संदर्भातलं काही अनुकूल पावलं उचलत राहतील। तोपर्यंत युतीचा निर्णय ते जाहीर करणार नाहीत, कारण तोपर्यंत राज ठाकरे स्वतःचे सगळे पत्ते ओपन करणार नाहीत। राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये ठाकरे बंधूंच्या पाठीशी असलेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही बरंच काही सांगून जातो। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद ठाकरे बंधूंनाच आहे असाही संदेश यातून राज ठाकरेंनी दिलाय। एकंदरीतच राज ठाकरेंच्या पोस्टमुळे सोशल मीडियात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडवर चर्चेची मालिकाच पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।